लहानपणी चावडी मोर उभा केला म्हणून असं नका समजू का आता बी ऐकून घेईन. अय्यो म्हणजे धमकी देतोच. होय तसं समजा पाहिजे तर, पण माझ्या नादाला लागू नका. अरे बाळू, अरे गावचे पंच आहेत ते, त्यांच्या संग ए अरे पंच असतील घरात, माझ्या मोर काय चालायचं नाही. आणि तू बी ध्यानात ठेव, माझ्यावर ध्यान ठेवशील ना तर तू हाय न म्या हाय. येतो म्या. बघितलं का पंच, मी आता तुम्हाला आधीच सांगत होतो, ह्यो काय ऐकायचं नाही तुम्हाला. हे तर त्या कसा ऐकत नाही तेच बघतो बघ मी. अब बघतच बसणार आहे आपण, दुसरं काय करणार आहे. हे तर त्या हा ताब्यात कसा राहील याचाच विचार करायचा आहे. हा बाळू लहानपणी जितका त्रासदायक होता त्यापेक्षा आता जास्त त्रासदायक असणार बघा. तेच म्हणतो मी पंच, मग काहीतरी करायला पाहिजे. सगळ्यात आधी त्याचं लग्न लावून द्यायचं बघत त्या. अय्यो हा बाळू, अय्यो बाळू. अय्यो बाळू, आला असं तू? होय. अरे हे अक्कल सोडून कुठं जाणार म्या? बरं वाटलं बघ तुला बघून. कसा आहेस? म्या बरा आहे. तू कसा आहेस? मीही बरा आहे. अरे किती दिवस झाले मी तुझी वाट बघत होतो. मला खूप आठवण येत होती रे तुझी. म्या बी विसरलो नाही तुम्हासनी. तुम्ही समधी आठवत होता. बरं झालं तू आला असं. पण आता तुला काळजी घ्यावी लागणार. म्हणजे तुझ्या विरुद्ध काहीतरी होणार आहे. काय होणार आहे? काय ते माहित नाही, पण माझ्या घरातले आणि देवाप्पा हे सगळे मिळून तुझ्या विरुद्ध काहीतरी करण्याच्या विचारात आहेत. एवढंच नव्ह, मग काय काळजी करायचं कारण नाही. मला काही समजलं नाही. अरे त्यांच्याच्यानं काय बी होणार नाही. मी लहान होतो तेव्हा काय करता आलं नाही त्यासनी. आता काय करणार आहेत ते सोड. तुझ्या लग्नाचं चाललं हाय असं कानावर आलं माझ्या. बरं वाटलं ऐकून. चालू आहे माझ्या लग्नाचं सोड. तुझ्या लग्नाचं काय रे बाळू? कुठं काय? अरे म्हणजे किती वर्ष झाली तुझी सुपारी होऊन, तुझं लग्न कधी व्हायचं म्हणतो मी. तुझ्या घरी काही विषय निघाला की नाही? निघाला. तर मी माझं मत सांगितलं आहे आईला. बाला बी सांगायचं आहे आणि ते बी सांगेन. अय्यो काय मत आहे तुझं म्हणतो मी? तुला ठाव नाही वय? म्हणजे लग्न करणार नाहीस तू? वय नाही करणार. आणि हे तू घरी सांगितलंस? आईला सांगितलं आहे. आणि घरच्यांना ते मान्य आहे? नाही, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अय्यो बाळू, मग ते तुला लग्न करण्यासाठी तयार करतील की रे? ते लय म्हणत्याल, पण मी लग्नाला तयार होणार नाही. अय्यो तुझं लग्न व्हावं म्हणून माझे आप्पा, आव्वा आणि देवाप्पा आणि सगळेच मिळून तुझ्या घरच्यांना मदत करतील की रे, आणि तुला चावडीवर उभं करतील. अरे त्यासनी काय करायचं आहे ते करू दे. मी लगीन नाही करणार. होय, मी त्यासनी नाही घाबरत. ठीक आहे, जे काय व्हायचं आहे ते तुझ्या मनासारखं होऊ दे. श्री महादेवाचरणी प्रार्थना रे बाळू. महादेवाच्या मनात हाय तसंच होणार हाय. म्या नाही काळजी करत. ठीक आहे, तरीही काळजी घे, कारण तुझ्या विरुद्ध जे आहेत ते काय करतील आणि कुठल्या थराला जातील ते सांगता येत नाही. त्यासनी जाऊ दे कोणत्या थराला जायचं आहे ते. म्या जर माझ्या थराला गेलो तर मग त्यांचं गावात राहणं अवघड होऊन जाईल. आय हा जाऊन येतो म्या. कुठं र? कुठं म्हणजे शेतावर चाललो आहे. नुसतं बसून कसं चालल? आधी मी तुला हेच सांगत होती. हो, गप्पा मारत बसू नका, जावा नाहीतर उशीर होईल. वय वय राम 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 जावई बापू. गंगूताई राम राम. अर्थात या राम राम. गंगूताई राम राम. कसे समदे? बरीच आहेत सम.
कस काय येणं केलं? तालुक्याला काम होतं, बर. म्हणलं जाऊन या जावई बापूकडे म्हणून आलो. अरे बस की. पान खाल्लं होतं. काय मग बाकी? बाकी काय नाही, चाललं आहे आपलं. काय तुम्ही आमच्या गावाकडे येतच नाही आता? लय दिवस झाले काय आले नाही म्हणून विचारलं. काय करायचं तिकडे येऊन? हा अहो असं कसं? तुमच्या सुनेचं माहेर आहे. असू दे, मलाच नाही यायचं तिकडं. अहो पर का? ए तात्या, उगा बोळ्यान दूध नका पिऊ. तुला ठावा आहे ना हो काय झालं आहे ते? नाही बा, खरंच मला काही ठाव नाही. म्हणजे काय? ए तात्या, बाळू आणि सत्तीची सुपारी झाली ना? पर लगीन व्हाय ना. बाळू नाही म्हणतोय म्हणून आम्ही तिकडे यायचं बंद केलं आहे. हा असं कसं? अहो म्हणजे लगीन होणार आहे का नाही मग? होणार नाही म्हणजे होणार की. अरे पर कावा, एवढे वरीस झाले सुपारी फुटून, आता पोतूर तर लगीन व्हायला पाहिजे होतं. व्हायचं तवा होईल. नाही मी काय म्हणतो, काही मदत पाहिजे असेल तर पंचासनी सांगा. अरे त्या पंचाला मसला धाडाय पाहिजे. अयो, त्याच्यामुळे झालं आहे समज. त्याने काय केलं? काय केलं म्हणजे? त्याच्यामुळे हे नेलं नसतं तर हे समज झालंच नसतं. कुठनं विचार आला आणि त्या पंचाच्या मोहर नेलं? या पंचाचं ऐकलं आणि काय करून बसलो? या बाळ्याचा बदला घ्यायचा होता आणि आमच्या बोकांनी बसला. ओ जावई बापू, इकडे अहो म्या काय केलं? अहो तुम्हीच तर गेले होते पंचाकडे. काय जावई बापू? ए तात्या, आयो मी नव्हतो गेलो. हाच घेऊन गेला होता मला. यो यो बी होता ना त्यात? वय वय वय. आणि तुला सांगतो, याच्यात डोसक्यात होतं की बाळूला चावडीवर न्यायचं आहे म्हणून. काय तात्या? हा कुठं हरवला आहे? तुम्ही कवा आला? आता चाल झालं का बोल? हा म्हणजे काय वय का नाही? भय झालं. मग काय ठरलं? कवा करायच लगे? आत्ता झाला आहे ना बा तुम्ही? बोलू नंतर. चाल नंतर का? आता काय झालं? झालं काय नाही म्हणलं, दमानं बोलता येईल की. बाळ्या बाहेर ये. बाळून हाय. नाही म्हणजे कुठे गेला आहे? नाही म्हणजे बाहेर जाऊन येतो म्हणून गेला हाय. येईल की. कवा येईल? आणि येईल तेव्हा येईल. काय म्हणलं ते सांग. हाय का? म्या काय म्हणते, बरं झालं आलास. बोलणं झालं ना? वय मग काय बोलणं झालं? आयला सांगितलं आहे म्या. सुंदरा काय सांगितलं यानं? म्हणलं ना सांगते. तुम्ही जरा शांत व्हा की. शांत बिंत काय नाही. अरे फटदिशी सांगा काय बोलणं झालं तर. तिला सांगता येईना तर तू सांग. म्या लगीन नाही करणार.
नाही नाही माझ्या डोसक्यात कुठं होतं अहो तुम्ही चालले होते पंचाकडे म्या फक्त म्हणलं बुवा म्या संघ येतो माझं डोसकं बिस्कं नाही याच्यात हा हा ग बस तात्या तुला आणि तुझ्या पंचाकडे चांगलंच बघतो मी आता थांब बाळ्याला 50 फटका देऊन सुपारीसाठी उभं केलं होतं ना तुम्ही तुम्हाला 100 फटका द्याय पाहिजेत. अहो माझं काही नाही अहो पंचनीच केलं होतं हे समज त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. जातो म्या ए बस तात्या बस. म्या जातो मला काम आहे एक ए तात्या बस खाली बस. अरे बस नाही नाही तालुक्याहून येतो ना जातो नाही नाही म्या जातो. याच्यामुळे माझ्या नातीचं वाटोळ झालं. ओ यांच्यामुळं मागणं आधी तुमच्यामुळं झालं आहे. ए गंगे आम्ही काय केलं आहे काय केलं नाही तुम्ही हा मी सांगत होते ना व त्या बाळ्या संग लगीन नाही ठरवायचं म्हणून माझं ऐकलं नाही. घरची सोयरी काय ह्याव हाय त्याव हाय अगं अगं त्या पंचानं भरिवलं डोसक्यात. त्यांच्याकडे गेलात कशा पायी समजा सवता करायचा आणि दुसऱ्यावर ढकलायचं हे आता बंद करा. समजा तुमच्या पायी घडता आहे घ्या. काय डोस कमी फिरला काय हा उगा काय बी बोलायचं. या माझं म्हणणं सांगितलं हाय. माझ्या लेकीची लेख आहे सत्य नाथ आहे माझी तिच्या आयुष्या संग खेळतोस हा लगीन नाही करायचं म्हणजे हे बघ बा कामाचं सांगितलं तर त्याला माझी नान आहे ते कराय मी तयार आहे पर लगीन नाही करायचो म्या. कसा करत नाही बघ तू की सुंदरा तुझ्या भाषी त्याला समजावून सांग मला काठी खायला लागला हातात. असं करून जमतंय भाई. आणि बाळू तुला बी काय समजतं का नाही. तुम्हासनी समजत नाही. मी सांगितलं ना व आमच्या सारख्यांची लग्न नाही टिकत. ए ती ऐकून घेते म्हणून काय बी बोल ना ग आमच्या सारख्यांची म्हणजे. हे बघ बा मला लई काम आहेत मला नाही लग्नात अडकायचं. हा ठाव आहे तुझी काम तुमान लग्नाला उभं राहायचं. तुम्हासनी कसं सांगायचं मला नाही समजत. मला समजत काय करायचं ते म्या बघतो. अरे बा हे लगीन झालं तर चांगलं नाही व्हायचं. रस सुपारीच्या वेळी बी असंच बोलला होतास की काय बंगळ झालं समज बला आहे ना व. अरे मी तवा बी म्हणत होतो हे लगीन झालं का चांगलं व्हायचं नाही. आता बी तेच सांगतो आहे. अरे पण तुला विचारलं कुणी चांगलं होईल का वांगाळ ते नाही पण मला जे विचारलं आहे त्याचं उत्तर देतो आहे म्या लगीन नाही करायचो. लगीन करणार आहेस का नाही ते नाही विचारलं कवा करणार आहेस ते विचार. आणि तुला सांगता येत नसल तर म्या ठरवतो उमान उभा राहायला. आय अगं तू तर सांग की. या काय सांगू त्यांचं काय चुकतं हाय असं मला वाटत नाही बाळू. तुझं चुकतं हाय. अरे सत्तीचा तरी विचार कर काय करायचं त्या पोरीनं हा? आणि सुपारी झाली हा इसरू नगस तेव्हा लगीन करावंच लागत. अरे करून लगीन मोडलं तर काय म्हणते लोक हे मला दिल का कोणी पोरगी आणि ती गंगी पुण्याचा पाय ठेवायची नाही इथं. भाई बाळू निस्ता स्वतःचा विचार करू नका बाकीच्यांचा बी विचार कर. अगं बाकीच्याचाच विचार करतोय म्या. लई काम करायची आहेत मला. हा तुझी काम लग्नानंतर कर. अरे पर बस सुंदरा याला काय समजवायचं ते समजव. या उद्या गंगीकडे जाणार आहे जे काय असेल ते मी निघायच्या आत मला समजायला पाहिजे. पण एक बोलू का हो? लग्नाचं बोलणार असेल तर बोलू नकोस बघा. का हो अयो, का हो म्हणजे
अरे रोज रोज तोच विषय. अरे कंटाळा कसं येत नाही रे पोपटा. अहो मग मिटून टाका ना एकदाचा विषय. म्या कशाला रोज रोज काढतो या. अयो यो 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 बघू बघू करू काहीतरी. कामावर लक्ष दे. कसं करू काम, कसं करू, माझ्याच्यानं नाही होत काम. पण ध्यानच लागत नाही. अय्यो किती आवाज रे तात्या. हा गुंडू तू खा. अव्वा मला अजून पाहिजे. होय देते देते तू खा आधी. छोटे मालक मस्त आहे ना. एकलेच खाता का काय. तात्या तोंड बंद कर आधी आणि खाऊ दे त्याला. गुंडू तू खा. त्याच्याकडे फार लक्ष देऊ नको असं. नका देऊ ध्यान. पर बाळ्याकडे समजा गाव ध्यान देतो तिकडं बघान का नाही. म्हणजे रे त्या अव म्हणजे तो बाळू नुसता गावातून जरी चालला तर समजे त्याच्याकडे वळू बघते. का का म्हणजे रुपडत तसं आहे त्याच. अव नुसते गावातले माणसं नाही तर गावातल्या बायका बी नुसतं वळू बघतात आणि बघतच बसतात. अय्यो बायका पण एवढं काय त्याच्यात बघण्यासारखं. अय्य अव कसला रुबाबदार आहे त्यो. ए जाऊ दे तो विषय. अव तुम्ही जाऊ दे म्हणून काय होतंय. पण जे खरं आहे तेच सांगितलं म्या. गुंडू ऐकलंस का तात्या काय सांगतोय ते. तू पण जरा कमी खात जा. अय्यो तुझ्याकडे पण लोकांनी बघायला पाहिजे. अय्यो अयो अप्पा बाळूचा द्वेष करणं जरा बंद करा. वैजयंता काय आहे. तुम्हाला किती वेळा सांगितले त्याला खाण्यावरून काही बोलत जाऊ नका म्हणून. त्याला आवडत नाही माहिती आहे ना. अय्यो असू दे. तू बाळूच्या बाजूने एवढं का बोलतो. बोलते मी त्याच्याशी. येत त्या हा तू सांगितलंस ते खरं आहे ना रे. काय बाळूकडे बायका माणसे वळून बघतात म्हणून. नाहीतर काय. जे खरं आहे तेच सांगितलं म्या. पण स्वतःच्या डोळ्याने बघितलं म्या. त्या असा निघाला ना समजे आश्चर्याकडे बघतो. अरे कोण चाललं. हा असा झप्प कोणाकडेच बघत नव्हता. झप्प अशी काठी त्याला घुंगर असं चालला. असा रुबाबदार फेटा असतो. नुसता असा निघाला ना तो. हा बाळू अरे आज काय बघतो हाय. मी लहान असल्यापासून बघतो हाय. रोजच्याला तुझा नियम काय मोडत नाही. सांच्याला तुळशी माय मोर दिवा लावायचा. काय करणार बाबा. माझं गारण दुसरं कोण ऐकणार हाय. तुळशीमान पांडुरंगा बिगर त्यांच्या मोरच बोलावं लागणार ना. व तू तर काय ऐकत नाहीस. तिथं पाया पडलं का मला बरं वाटतं. तुझे करते हाय ते काय वाया जात नाही. मग तुळशी माय असू दे नाहीतर पांडुरंग असू दे तुझं गारानं त्यांच्या जवळ पोचत आहे. कुणास ठाव पोचत तर काय नाही. मनापासून नमस्कार केला की देवापत्र पोचतोच असं तूच सांगतेस ना. व समद पोचत त्याच्या जवळ. समद बघत असतो त्यो आणि समद ऐकत बी असतो. आता ऐकतो हाय का नाही काय ठाव. मनागत तर काय करत नाही. अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस. तू तर ऐकत नाही सर. पर देव बी ऐकत नाही असं वाटतंय. असं नाही. देव समज ऐकतो बघ. मनापासून नमस्कार केला की तो देवापत्र पोचतोच असं तूच म्हणतेस ना. व समद बघत असतो त्यो आणि समद ऐकत बी असतो. आता ऐकतो हाय का नाही काय ठाव. अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस. तू तर ऐकत नाही सर. पर देव बी ऐकत नाही असं वाटतंय.
असं नाही. देव समजा ऐकतो बघ. मग तू बी जरा ऐक की. आय तू इशे नग काढू पुण्यांदा. पुन्हा फिरून फिरून तिथंच इतिहास तू. झालं का? काय बोलायचं म्हणलं का तुझं असं असतंय बघ बाळू. आता तू ऐकत नाही म्हणल्यावर काय करणार म्या? तू म्हण म्या ऐकत नाही, म्या म्हणती तू ऐकत नाही. हा असंच चालू ठेवायचं आहे का बाळू? आता काय करायचं ते तू बघ. त्या माझं मत सांगितलं आहे. जरा शांत पुण्यांदा विचार कर की. हे बघ, तसं बी लगेच कोणत्या गोष्टीला वय म्हणायची तुला सवय नाही. तेव्हा थोडा येळ घे आणि विचार कर. थोडं ये. अगं अजून किती वेळ घेऊ विचार कराय? इतकी वर्ष विचारच करतोय म्या. मत बदललं का माझं? आणि बदलणार बी नाही. तुळशी माय, आता ह्याला तूच काय तर सांग. माझ्याच्यानं ऐकल असं तर काय वाटत नाही मला. कसा चालतोय वाळू? झप 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 झप. अरे देवा, त्या बाळूचं सांगायच्या नादात गंगूताईकडे जाऊन आलो. सांगितलंच नाही पण त्याला. सांगा लागल, सांगा लागल. काय हो, कसला विचार करता हाय? मी उद्या गंगेकडे जाऊन येतो. म्हणजे खरंच जाणार आहे वय? वय नाही तर काय. मला वाटलं बाळू तयार व्हावा म्हणून म्हणता हाय. नाही नाही, खरंच जाणार. जाऊन सांगणार तर काय? काय म्हणजे बोलाय तर पाहिजेलच की. न बोलून मिटणार आहे का? हा, पण जे काय करायचं हाय ते सांभाळून करायला पाहिजे. उगा त्यांच्या डोसक्याला ताप न ग. काय डोसक्याला ताप भेट नाही होत. न भेटून तर काय चालायचं नाही. आणि तसं बी त्यांची काय चूक आहे? चूक आपलीच आहे. कधी असं वाटतं का सुपारी नसती केली तर बरं झालं असतं. त्यांचे ते मोकळे राहिल्यात. आता आपण तरी काय करणार? काय करणार? हा, तिला कसं तोंड डावायचं असं झालं. पण माझंच मन मला खातंय म्हणून जाऊन यायचं. न्याय येऊ का मग संग? ना ग, ना गेलो तर कमी बोलतात. व आलीस तर गप बसायची नाही. त्या गंगीत सासू कशी आहे ठाव आहे ना व. भय ठीक आहे, तुम्ही जाऊन या. तारीख बिरीख काय ठरवू नका. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे आवाजवर बाळू आहे म्हणत नाही तर काय उपयोग आहे? ऐकायचं म्हणत नाही. त्याला वय म्हणायला लावायचं आणि उभं करायचं. सुपारीला उभं केलं होतं. हवं पण किंवा ऐकायचं नाही. ऐका ऐक ना. त्याला सांगून काय करायचं नाही आता. त्याच्यामुळं मला हात जोडायला लागणार आहे लेकी मोर. चुकलं म्हणावं लागल. नात काय म्हणत असं? आज्याला माझ्या आयुष्याची काळजी नाही. त्या बाळ्याच्या नादाला लागलं ना तर हाय ती बी माणसं तुटायची. तर बाळूला समजलं आहे की तुम्ही जाणार आहे ते. समजू दे की. मी काय घाबरतो काय त्याला? आणि सांग त्याला कशाबाई चाललोय ते. आता काय करायचं समजणं झालंय बघा. इकडं आड आणि तिकडं ही असं झालंय माझं. आता किंवा ऐकतच नाही तर काय करायचं? ऐकल गप गुमान ऐक. आणि नाही ऐकलं त्याला आपण ऐकायला लावायचं. हवं पण लगीन करणारच नाही असं म्हणतो आहे त्यो. ऐक, एकदा पार पडलं म्हणजे सांभाळल त्यो. काय म्हणजे मला बी तसंच वाटतं हाय. पण आधी तयार तर होऊ दे. मला नाही फरक पडत आता. या उद्या जाणार आहे. बाळाला कसं समजवायचं ते तू बघ. आणि नसल ऐकत तर मला सांग. माझ्या पद्धतीनं बघतो.
हेनरी, असे काय पाहत आहात माझ्या गुंडूकडे? अयो काय बघत आहे म्हणजे? अयो असंच. पंच हा पंच येऊ का? ए पोपटा आलास ये. बाळूची बहीण आहे ना गंगूताई, तिच्या घरी गेलतो. कशाला? ते म्हणलं गावात काही घडा ना, तिथं तरी काय हाताला लागतं का बघा म्हणलं. तात्या, आता आलाच आहेस ना, तर काय काय झाले ते सांग आधी. ये. अहो काय सांगू तुम्हाला, अहो तिथं गेलो ना, जेवल्या बिगर सोडतच नव्हतं कोणी. काय जेवण होतं म्हणून सांगतो. हा 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 पंच पक्वान. हा 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 छोटे मालक, अहो नुसते लाडू नाही, अहो जिलबी म्हणू नका, बासुंदी म्हणू नका. हा 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 अहो पुऱ्या पुऱ्या. छोटे मालक, अहो जिलबी. गंगूताई वा वा वा. पंच अहो एवढं खाल्लं तुम्हाला सांगतो, चलतं बी येत नव्हतं मला, पण आलो वा कसं बसा. पोटभर जेवलं बघा. हा ए तात्या, जेवण भारी होते, पोटभर जेवलास. पुढे कुठे? अहो बाळूचा इशे काढला ना म्या. बोललो काय म्हणलं पुढं काही आहे का नाही. मग रे? मग काय लय दुखी आहे ती, लय दुखी आहे बघा. तुमचा बी इशे काढला. अयो माझा विषय का रे? त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. अयो म्हणजे रे? देव माणूस आहे म्हणले पंच. अयो खरंच? मग काय म्हणतो सांगतो काय म्या. पुढे अहो म्हणले पंच देव माणूस आहे. अहो पंचानी बाळूला सुपारीसाठी उभं केलं म्हणून सुपारी झाली म्हणे बाळाची. तात्या, त्यांनी आता काय ठरवलंय मग? हेच का आता समजा पंचावर आहे म्हणे. पंचाने जर मनावर घेतलं तर लगीन होईन म्हणे. पंच करा काहीतरी. अयो करू करू, आपण काहीतरी करू. हेनरी, त्यांचा जर आपल्यावर एवढा विश्वास असेल आणि ते आपल्या बाजूने असतील तर काहीतरी करायलाच पाहिजे. अयो अय्यो काही गरज नाही. अयो का गरज नाही? मदत करायला नको का रे गुंडू? अय्यो मदत करत आहात की आणखी काय ते मला चांगलं माहित आहे. ते जेव्हा मदत मागायला येतील तेव्हा बघू. मदत मागायला येतील तेव्हा येतील, पण गावचे पंच म्हणून स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे. अयो तू शांत बस जरा. करू करू वैजंता, नक्की काहीतरी करू. आत्ताच चान्स आहे, त्याचं सोनं करू. होय होय बरोबर आहे, आत्ताच काहीतरी करता येईल. त्या बाळाला चांगलं कचाट्यात अडकवता येईल. बघा काही होतंय का ते, तर आता काय तुमच्याच भरोशावर आहे. ये तुम्ही. बा कुठे गेला सकाळ सकाळ? का तुला काय करमत नाही वय? आहे का आता विचारायला बी नग वय? गंगीकडे गेला हाय. असं आहे वय? जणू तुला काय ठावच नाही. हा ये बस इथं. मस्त काय करायचं आहे ते करा. तुमच्यामध्ये माझं मरण हाय बघ बाळू. आय तू नग त्रास करून घेऊ. असं का? एकीकडे तू आणि दुसरीकडे हे. काय करू म्या? आय तू उगा काळजी करते आहेस बघ. भाळू अरे माझा नाही, निदान बाचा तरी विचार कर. सक्तीचा विचार कर. गंगी भन आहे ना व तुझी. अगं म्या कुठं नाही म्हणतो हाय.
त्यांच्या भल्याच सांगतोय म्या. पण माझ्या लग्नाच्या नादाला लागू नका. काय होणार हाय तिचा पांडुरंगालाच ठाव. तुझं एक बरं हाय आय, समद पांडुरंगावर सोडून देते हाय. हा पण काय करू म्या? आताच सांगते, ऐकलं नाहीस ना व? पंढरपुरातच जाऊन राहते बघ. बर, मोरल्या एकादशीला आपण संघ जाऊ. उग बेपण जाऊ ना ग. तुला आयाची काळजी नाही. मोठा झाला हायस आणि आयाचं ऐकणं झाला हायस. आय, तुम्ही उगा जीवाचा घोर वाढवून ठेवता हाय. जरा गपगुमानं बसा की. बर, काय बी बोलत नाही. हा बर, मी गावात जाऊन येतो. अगं काय म्हणतोय म्या, बोल की. काय का आता तूच म्हणलास ना व गप गुमान बस म्हणून. अगं आय, मला जे नग हाय ते नग बोलू, बाकी समज बोल. आणि तू जर बोलली नाही तर हे घर खायला उठल मला. पुरं झालं कौतिक. हा आलोच म्या. बा आल्यावर पुण्यांदा हायच रामायण. गंगे, आज होणार आहे का नाही? दम निघत नाही वय? घ्या गिळा. सावकाश खा बाबा, ठसका लागल. तुझ्या बायकोनं पिरमानं आणून दिलंय ना. बोलला का मधी? बोलणारच. मला काय भ्या हाय काय कुणाचं? हा, माझं घर आहे. मी बोलन नाही तर काय बी कराल. जाऊ दे, तुमच्या तोंडाला कुणी लागायचं? बघितलं का हिऱ्या, कोण आलंय ते? या या या, राम राम. या या, बस. राम राम. राम राम राम. कशी आहेत समधी? सुखात आहे. आमासनी काय होणार आहे? तुम्ही समधी कशी आहे? बरंच आहे म्हणायचं. गंगे, कशी आहेस? बरी हाय. तुम्ही बसा, तुम्ही बस. ए गंगे, पाणी. वय आमासनी वाटलं तुम्ही विसरलात आमास. नाही नाही, असं कसं करीन म्या? जे जे झालं हाय ते ते होईल असं कुठं वाटलं होतं? घ्या घ्या पाणी. आठवण आली म्हणायची आमची. आठवण तर आधीपासूनच येते. म्हणून सारखं येत आहे वय इकडं. आपल्या तोंडानं यावं समजणं झालं. मग आता समजलं का? आम्ही जगलो का वाचलो हे बी बघायला आला नाहीस की? असं कसं बोलते आहेस? तुला समजा ठावा आहेस की? आमची काय चूक आहे जी झालं त्यात? नाही नाही, तुमची काय बी चूक नाही. चूक आहे ती आमचीच आहे. तुम्ही बरोबरच आहे. वय आम्ही चालवतो तुमच्या घरला. आमची पोरगी पदरात घ्या म्हणून सांगाय. अहो तसं नाही. मग कसं आहे? हा, एवढ्या दिसत तुम्ही आला नाहीत, मग आता कशा पाय आलात? काय तर काम असेल. नाही नाही, काम असं काय नाही. बाळ्या आला हाय वारीवरनं.
अरे कोणी बाहेर येतं का नाही? बाळू, बाळू, ए बाळू, ऐ. ये. तात्या काय रे? काय कामात होता काय? नाही, बोल की. असं झालं म्हणलं भेटावं तुला. म्हणजे हाताला काही सापडते का बघतो आहेस का? अरे नाही नाही नाही, तसं काही नाही बाबा. हा, तू पंचाला बोलला होता ना, चांगलं केलं बघ, बराबर केलं तू. तुला नडवतो म्हणजे काय? होय का? मग आता तू सांगणार होय मला? अरे मनापासून सांगतो रे म्या. ए, तुझं समज ठाव आहे मला मनापासून काय आणि कसं असतं ते. अरे नाही रे बाबा बाळू, अरे मला खरंच भारी वाटलं. अरे तू असं पंचाला बोलला ना, लय भारी वाटलं. म्हणलं तुला सांगावं एकदा. सांगितलंच ना आता. हा. निघ. अय थांब 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 ना, आता काय? तुला एक सांगायचं होतं. अजून काय सांगायचं? मी गंगूताईकडे गेलो होतो. का? बाळ्या आला हाय वारीवर, म्हणून मग म्हणून मग काय? हा, बाळ्या आला हाय तर आता काय आरती वावारायची काय आम्ही? तुमचा राग हाय, ठाव आहे मला. बोललास का बाळ्या संग? होय, मग काय बोलला त्यो? तुला काय ठाव नाही वय? आयमचं पालुपत हायच त्याच. होय का? हा, म्हणजे लगीन कराय नाही म्हणतो का काय त्यो? त्याच काय सांगावं आता? हा, काय सांगावं म्हणजे? त्या बाळ्यापायी माझ्या नातीचं वाटवणं झालं. गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. सुपारी फुटून इतकी वर्ष झाली तरी बी लग्नाचा पत्त्या नाही. होय की, घराच्या बाहेर पाय ठेवला की समधी विचारत्यात सतीचं लगीन कधी हाय म्हणून. मला ठाव आहे लोक कसं बोलत असतील ते. मग समज त्या बाळ्यापायी मी तुझ्याकडे येणंच टाकलं आहे बघ. पर कुणाला काय फरक पडतो आहे का? नाही ना व? असं कसं बोलती आहेस? फरक पडला नसेल का? काय वाटलं नसेल मला सुंदराला? वाटत असतं तर या आधी आला असतस. काय समजायला झालं होत? काय करणार मी आता? तुमच्या बाप लेकीचं राहू द्या. लग्नाचं काय करताय बोला. बोललो बाळ्या संग, तो काय ऐकायला तयार नाही. होय का? माझ्या पोरीला तशीच ठेवायची का बिन लग्नाची? नाही नाही, तसं काय व्हायचं नाही. मी बघतो काय. हा, जे काय असेल ते तुम्ही बघा. म्या काय गप बसणार नाही. आणि म्या काय सोडतो का काय त्या बाळ्याला? हा, काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. वय ते होणारच की. कसं होणार आहे? त्यो जर तयारच नसेल तर? कसा तयार होणार नाही? लहान होता तेव्हा सुपारीला बी तयार नव्हता. चांगला फोडून काढला तेव्हा तयार झाला. पण आता तसं करून चालायचं नाही. का? ठेव आहे का काय त्यात? हा? असं नाही, तो काय लहान नाही आता. खांद्याला खांदा लागतो आहे. असं करून कसं चालत? बोलू की आपण. हे बघा, आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा, म्या काय गप बसणार नाही. आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन. असंच तालुक्याला गेलो होतो, म्हणलं जात जाता भेटून यावं जावई बापूला. अरे पण का? अरे असंच म्हणलं, लय दिवस झाले ते काही इकडं आले नाही. म्हणलं चौकशी करावं काय चाललं काय नाही. बर, केली का चौकशी? हा, अरे तुझी लय आठवण काढत होते रे ते. कसा आहे म्हणे बाळू, कसे आहे म्हणे समदे. खरंच इतकी आठवण काढत होते, त्यांना इकडची लय आठवण येते बघ. लय चांगलं चांगलं बोलत होते.
म्हणलं बाळू गेला वारीला, समजे ठीक आहे म्हणलं. चांगलं केलंस हा. निघ आता. जाऊन ये ना एकदा तिकडं. ए म्या काय करायचं तू नग शिकू. जातोस का? जातो 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 बाबा जातो. जातो हा थांबा. काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. बोलू की आपण. हे बघा आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा मी काय गप बसणार नाही. आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन. नाही तसं काय व्हायचं नाही. तसं नाही झालं ना तर तुमच्यासाठी बरंच आहे बघा. या सुंदराला बी सांगितलं आहे का बोल एकदा त्याच्या संग म्हणून. काय करायचंय ते करा. पार लगीन करून मोकळे व्हा. हा आता गप राहावा. सत्य येते आहे तिच्या मोर विषय नको. का तिला काय ठाव नाही होत. सत्यवा पाय कशी आहेस? बरी हाय. एकलाच आला आहेस का? वय बाळू मामा आलं का नाहीत? ए बोलू नका. अहो बाबरू नको तर काय करू. तुम्ही म्हणलं होतात का बाळ्या यायच्या आत तुमचं गुरु येणार आहे. बाळ्या आला, तुमच्या गुरुचा अजून पत्ता नाही. कवा आला बाळ्या? कवाचा आला. तुमचं गुरु खरंच येणार आहेत का नाही? अरे माझं गुरु माझ्या स्वप्नात आलं होतं. अक्कोळच्या वाटेवरच आहे म्हणलं मला. हा मला काय खरं वाटत नाही. अरे म्या सांगतो आहे तरी तुला खरं वाटना. म्या काय काय केलं आहे म्हणून तरी असं बोलतो तू. हा म्हणजे केलं हाय पर म्हणजे अहो मनागत काय होत नाही ना व. तो बाळ्या आडबा येतो आहे नव का. आता त्याला वाटेतून बाजूला केला का समजा आपल्या मनागत होतंय बघ. अहो, मग करा की बाजूला वाटत नाही. कापा एखादा लिंबूच कापा. तेवढ्यानं काही होत नाही त्याच. साधा सुद्धा नाही त्यो. आता माझं गुरु आलं का त्याचा कसा काटा काढत्याल बघते. तुमचं गुरु जर लवकर आला नाही ना हो म्या काय थांबत नाही. नका थांबलो. गुंडम गुंडा गुंडम गुंडा. एवढं तोंड पाडायची काही गरज नाही हिऱ्या. अगं मला काय खुळ कुत्र चावलाय वय तोंड पाडाय. मी कुठं तोंड पाडलाय. गंगीला टोमणा मारतीस वय. म्हणजे गंगीला सांगतीस वय. मला समधी टोमनी समजतात. या काही नवीन नाही हाय. समजताय ना वा मग कामाला लागा. बा गेला वाटेकडे डोळे लावून बसू नका. बा काय परत येणार नाही सांगाया बाळू लग्नाला तयार हाय म्हणून. असं कसं सांगाय येणार नाही. मी काय माझ्या पोरीला बिन लग्नाची ठेवू आहे. अरे तसं नव बाबा. यांच्याकडून काय होणार नाही. आपल्यालाच काय तर हात पाय चालवायला लागल. हे तर करायच पाहिजे बघ. आणि आता हा इशे निघाला हाय तर थांबून गप बसून चालायचं नाही बघ. हिच्या घरला जाऊ आपण. हा
त्यावेळेला कसं सुपारी फोडूनच परत आलो होतो तसंच काहीतरी करायचं आता. तू सांग कधी जायचं. गाठोड बांधाय घेती. अगं जाऊ की, आधी हातातली कामं तर होऊ दे. हे काम महत्वाचं आधी. हा, मला काही ह्यांचं पटत नाही, पण ह्या आत्ता जे बोलते आहेत ते बराबर आहे. आपण लवकरात लवकर जाऊन काहीतरी करायला पाहिजे. बघ गंगी काय म्हणती, बराबर हाय. हा, अगं मी काय नाही म्हणतोय का जाया, हा? पण थांबा की वाईस, आधी हातातली कामं तर होऊ द्या. हा? पर आता त्या पंचाकडे बिंचाकडे जायचा काही विचार करू नका. का? आता त्याच्यामुळे जर लगीन होत असेल तर जाया काय अडचण आहे? हवं त्या पंचाकडे जाऊनच सुपारी झाली आणि आपण अडचणीत सापडलो आहे. वय पण सुपारी व्हायच्या आधी न गजा आहोत. पण आता सुपारी झाली ना, हा? आणि त्याच्याकडे जाऊन जर लगीन होत असेल तर जाया पाहिजे. झालं तर झालं. अगं समधीकडून जोर लावाय पाहिजे आपण. कुठनं होईल तिथनं होईल. तरी बी आई संग एकदा बोलू आणि मग ठरवू. तुम्ही तुमचं डोसकं चालवू नका. ते पुढचं पुढं बघू. कधी निघायचं ते ठरवा. हा ते मी सांगतो. इथून असं निघायचं की येताना आपली लेक तिथंच ठेवून यायची कायमची. काय लगेच आला होय, तिथं थांबवच ना मला. म्हणजे कुणी काय बोललं का? बोलले बिगर राहतात वय, पण बोलले म्हणून नाही आलो. माझं मलाच कस तरी वाटत होत. काय काय झालं? काय होणार आहे, हातापाय पडायची आले. मी गेलो म्हणून बरं झालं. जास्ती बी आधार वाटच बघत होत. गंगी नाराज असेल ना व? गंगीच नाही, समधी नाराज आहेत. आणि का नसत्या, त्यांच्या जागी आपण असतो तर आपण बी हेच केलं असतं की. ह्या बी याया पाहिजे होता. नाही आलीस तेच बरं झालं. ह्या होतो म्हणून आवडतं घेतलं त्यांनी. तू असतीस तर गंगीची सासू काय काय बोलली असती. पण आता पुढं काय करायचं? काय करायचं म्हणजे लगीन कराय ना का? जावई बापू तर इतकं चिडले आहेत का बाळा तयार नाही झाला समजा गाव गोळा करीन म्हणलं. भाऊ तयार झाला असता तर हे एवढं समजा झालंच नसतं. तेच तर आहे, तो तयार नाही म्हणून दोन्ही घरात तंटा होतो आहे. तो जर तेवढा शहाणा असता तर कशाला. आता ते समजे येत्याल तेव्हा काय होणार काय ठाव. येणार आहात वय? नाही तर काय थांबत्याल वय. अरे त्यांच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बी आहेच म्हणा. या आल्यावर काय तंटा होऊ नये म्हणजे झालं. बघू काय होत आहे ते. जे होईल त्याला तयार राहायचं आपण. अजून काय. अव सत्यवा कशी आहे? बरी आहे. तिच्या डोळ्यात डोळा घालून बघायची हिंमत बी झाली नाही माझी. गेलं विचारलं बाळू मामा आलं नाहीत का म्हणून. मला तर काय बोलावं समजच ना. बघवत नव्हतं का तिच्याकडं. तिला किती त्रास होतो आहे हे समजत होतं मला. हो कभी सहून जगू देत नसत्या. वय सारखं विचारत असतात पण लोकच ती काय ग आय तर मिळतो आहे म्हणल्यावर. सत्तीला बी किती आणि काय काय विचार असतील लोक. तिच्यासाठी तरी आपण बाळाला तयार करायला पाहिजे. अगं पण त्यो कसा वागतो हाय बघितलं ना व? तो कसा वागतो हाय, त्याला काय वाटतं हाय, त्याचा विचारच करायचा नाही. आता पुढं पुढं द्यायचं समज आणि बाळाला उभं करायचं मांडवात. असं करून कसं चालेल? लगीन करायचं नाही का? हा करायचं पाहिजेलच की. आज सुपारी झाली आहे. नसती झाली तर वेगळं होत. मला बी वाटतं हाय का सुपारीच व्हाया नगवती. काय काय होणार आहे तिथे पांडुरंगालाच ठाव. जाऊ दे गंगी येऊ दे मग बोलू. तर आपल्यास ती काहीतरी करायला पाहिजे. त्यांची वाट बघून चालणार नाही. आपण तरी काय करणार? हा
त्याच्या संग मी बोलून बघितलं ना व. अरे बा कवा आलास? हे काय आत्ता चाल कसे आहेत समधे? गंगूताय दाज कशा पाय पुळकर कशापाय म्हणजे? अरे बहन आहे ती माझी, विचाराय ना ग. हा तर लय बहिणीचा भाऊ लागून गेला. अरे तुझ्या पायी जोडत्यात समधी त्या सत्तीचं तर हाल बघवा ना. त्यासनी सांगून आलो हाय लग्नाची बोलणी करायची आहे. तुम्हासनी काय करायचं आहे ते करा. म्या काय करणार आहे ठाव आहे ना व. अरे कोंडू कोंडू इकडे. अरे कोण हाय? अरे तात्या हाय इकडे. अरे तात्या हाय वय. अरे म्या म्हणलं कोणतं वटवाघुळला टाकलंय झाडाला. राजहंस नाही वाटलं का एखादा? मग तू असा रातच्याला काळी बंडी घालून हिंडतो मग काय वाटावा? अडाणी रे अडाणी. अरे इंग्रजीमध्ये कोट म्हणता याला कोट. हं, असं ठिगळं लावलेला. ठिगळ तर ठिगळ पण तो काय साधा सुद्धा कोट नाही. अरे पंचाने वापरलेला कोट आहे. अरे ज्या गोष्टीची लाज वाटाय पाहिजे त्याचं कौतिक वाटत आहे वय. माझं जाऊ दे. कुठे गेलता तू? अरे गारगोटीला गेलतो भजन. तुझं बरं रे बाबा. भजनाला जाय कुठं पंढरपूरला जाय. त्या बाळ्याच्या नादी लागू नको जास्त. अरे पोटा पाण्याचं बघ जरा. अरे आमची काळजी कराया तो इटवर उभा आहे की. असं पण तुमचं काय? आमचं भीती आहे ना वाड्यात. अय्यो अय्यो. अरे काय बोलतो काय वागतो. अरे तात्या पंचाच्या नादाला लागून काय झालंय सांग बरं तुझं. साधं लगीन बी नाही झालं. मग तूच सांग मी काय करू. बाळप्पा बरोबर चांगला वा, त्याच्याशी चांगलं बोल. आणि ते काय करणार आहे? तुला सांगतो यंदाच्या बारीला पंढरपूरला गेलतो तेव्हा बाळप्पानं आमासनी 1 रुपया दिला होता चंद्रभागीत सोडाय. हा आम्ही तो रुपया चंद्रभागीत सोडला आणि चंद्रभागा माईनी तो रुपया विठ्ठलाच्या पायापतूर पोचविला. काय सांगतो काय? वय नाही त्या बाळ्याने मला पुरीचं बी लगीन लावून दिलं होतं ना. वय त्याला म्हणतो वा काही बी कर पर माझं लगीन लावून दे. बाळप्पाच हाय जो तुझं लगीन लावून देईल. वय वय. आणि ते रुपयाची काय भानगड आहे पंचाला सांगावं लागेल. पण पंचाला काही सांगू नको. नाही नाही काही नाही सांगत. हा. चल जातो. हा जाय जाय हा? जाय. बा कुठे गेला होतास? कुठं जाऊ बाबा जेवण झालं पाय मोकळं करायला गेलो होतो. बरं एक विचारू का? तुला कोणाचं ब्या आहे विचार विचार. हाय का? आता नीट बोलतो हाय ना त्यो. मग मी काय बोललो? खरं तेच बोललो की. विचार की त्याला कोणाचं ब्या आहे का. काय रे बाळ्या कोणाचं ब्या आहे का तुला? नाही मला कसलं भ्या. बघ म्हणलं होतं का नाही. मला काही समजत नाही काय तुमचं बोलणं. बरं म्या बोलत होतो. बोलू का? बोल विचार काय विचारायचं आहे ते. भीमादा कवा यायचा आहे? हा तेच हे विचारायचं होतं वय. मला वाटलं तुझ्या लग्नाचं बोलतो आहेस तू. हाय का? तर आधी जे विचारलं हाय ते सांगायला पाहिजे ना बा. आज रात्री किंवा उद्या सकाळच्या लई. हा, सांगून गेला आहे बरं का त्यो. सांगून. वय वय म्या बी सांगूनच गेलतो की वारीला जाणार आहे म्हणून. अरे पण कवा येणार ते सांगितलं नव्हतं. तो कवा येणार ते बी सांगून गेला. बरं ते जाऊ दे. भीमाकडे काय काम काढलं? काम कुठलं? मागाशी गंगुताचा इशे निघाला होता ना व म्हणून भीमादाची बी आठवण आली म्हणून विचारलं. या गंगीचा इशे निघाला म्हणून भीमाची आठवण आली. नाही तर आली असती का. आणि त्यो कायम याची काळजी करत असतोय. बाळ्या कुठं असेल
कोणासंग भांडण काढलं नसेल ना, जेवला असेल का, काय करत असेल. यो बघा गंगेवरनं भीमा आठवलाय. अरे आल्या आल्या बी विचारलं होतं की. हा चांगलं केलं. हा आधी तुझ्या लग्नाचं पार पडू दे, म्हणजे त्याच बी काहीतरी करता येईल. अरे मग त्यासाठी माझं लगीन व्हायचं काय आहे? करून टाका की त्याचं. असं कसं? एक हाय ते कराय ना ग वय आधी. ते होणार नाही, ठाव आहे ना व. वाद कसं नाही, समजवत आहे, करायला लागल. नाही, आधी भीमादाचं लगीन करून घ्या. माझ्यासाठी थांबू नका. माझ्या पाय उग त्याचं हाल न ग. हा त्याची काळजी तू करू नकास. हा? त्यासाठी आम्ही आहे. तू तुझं कवा करायचं ते सांग. माझं लगीन नाही करायचं, सांगितलं की कवा. मला लय काम करायचे आहेत. अरे, कसल्या कामाचं काय बोलत असतो यो? तुम्हासनी नाही समजायचं. मग समजाव तरी एकदा. येळ आल्यावर, आत्ता नाही. म्या बी आलो पाय मोकळं करून. अरे काय करायचं याच, कसं समजवायचं? थांबा. आधी लग्नाचा विषय काढला की चिडत होता. आता नाही चिडला. मग आता नाही चिडला म्हणजे हळूहळू तयार बी होईल की. तुम्ही फक्त चिडचिड करू नका. आता सुपारीचे बी नाही नाही म्हणता तयार झाला ना व. आता बी होईल. असं झालं तर बरं होईल बघ. होईल नाही, होणारच आहे. मला ठावा हाय. पद्देशिकांच्या बी गोष्टीला तो भय म्हणत नाही. लग्नाचं बी तसंच आहे. हा काय लोक जन्माला घातलाय. चल गप गुमान इथं बस. आज मी स्वतः तुला आंघोळ घालणार आहे. अगं आय मी गेलो असतो की नदीवर आंघोळ करा. नदीवर जायचं तेव्हा जा. पण आज मी तुला चांगली आंघोळ घालणार आहे. बर, तू गरम पाणी वत, माझं मी करतो आंघोळ. ते काय नाही, मी वाटते पाणी, तू बस इथं. मी बघते काय करायचं. अगं कुणी बघितलं तर काय म्हणतात? बघू दे. म्हणू दे, जे काय म्हणायचं आहे ते. माझ्या लेकाला मी आंघोळ घालते आहे ना व. काय रे बाळू, लहान होता तेव्हा सारखं म्हणायचा आय तुझ्या हातनंच आंघोळ करणार आहे म्हणून. आणि मग आता काय होतंय? बर, होऊ दे तुझ्या मनात. बस इथं. पंचा घे, अंग पूस आणि घरात ये. हा आय, अगं समधीकडे चिखल झालाय. मी चिखलातनच घरात येऊ. मग आता काय करू म्या? अगं मग आंघोळ करून काय उपयोग आहे? मी चिकनात पाय ठेवणार नाही. अरे बाळू, तू माझं कंबरड मोडतोयस बघ. चल उठ, पकड. काय कौतिक चाललं आहे? काय झालं? लग्नाचं वय झालंय त्याचं. किती दिवस पदराआड झाकणार आहेस? जे काय आहे ते ठरवून टाक लागलीच. हवं सकाळी सकाळी कशाला उगा तांटा करता हाय? तोच केला कार झालाय माझ्या, म्हणून बोलतोय.